ट्रॉफी जिंकल्या, परंतु हाशिवरे संघाचं सुद्धा विशेष कौतुक करू. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली नाही, लढत राहिले, काही गोलंदाजी केली. 18 बॉल 3 ची गरज असताना तो सामना 6 बॉल 1 वर आला होता. फार सुंदर गोलंदाजी, परंतु पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना कुठेतरी शेवटच्या काही षटकांमध्ये ज्या धावा झाल्या नाही ना, त्या कुठेतरी अंगलटी येताना पाहायला मिळाल्या. आणि तदनंतर हा सामना झाल्यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील दोन मातब्बर संघ. एका बाजूने कामोठे तर दुसऱ्या बाजूने मांडा. सातत्यानं भूमी 11 मांडा या नावाने खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूने पनवेल परिसरातील कामोठे संघ. दोन्ही संघ इन ऍक्शन पाहायला मिळते. दोन्ही टीमच्या कॅप्टनला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा सज्ज राहायचं. जसं या पहिल्या चालू मॅचचं सत्र पहिलं संपेल तसंच मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत, परंतु चालू मॅच कशा प्रकारे रंगेल. एका बाजूने उरण परिसरातील बलाढ्य संघ जीपी क्लब फुंडे, तर दुसऱ्या बाजूने पनवेल तालुक्यातील पळसपे परिसराला बिलॉंग करणारा श्री दत्त क्रिकेट क्लब भाताण. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूने फलंदाज जयेश भोईर, तर दुसऱ्या बाजूने सागर भोईर. आता जयेश सलामीला आला, त्याला माहिती आता आपल्या वाटेला टॉस गमावून बॅटिंग आल्या, तर आता बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या उभारावी लागेल, मला माझ्या संघासाठी धावा कराव्या लागतील. त्यामुळेच आता कुठेतरी सलामीकडे मार्गस्थ प्राचारण करताना पाहायला मिळतं. आणि त्याच्या जोडीला सागर भोईर, जो मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही, तो सागर या मॅच मध्ये त्याला छाप सोडावी लागेल. तर बॉलिंग मार्कवर यंदाच्या हंगामामधील रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं गेलं, अर्थातच उरणच्या पुंड्याचा प्रथमेश मात्रे बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. समोर जयेश आणि सागर. आता पाहूया स्ट्राईक कोणता फलंदाज घेतो. चला विनंती असेल आता त्वरित सामन्याला सुरुवात करायची. स्ट्राईक वरती फलंदाज सागर भोईर पाहायला मिळतं, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जयेश भोईर. तर बॉलिंग मार्कवर आपल्याला प्रथमेश मात्रे पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना सातत्यानं आत बाहेर वळण करणारे त्याचे बॉल. यंदाच्या हंगामातला आपण रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व पाहिलं. सोनारीचं मैदान, प्रथमच उरण तालुक्यामध्ये रायगड प्रीमियर लीगचं पर्व आपण पाहिलं, आणि त्याच उरणमधल्या उरणच्या खेळाडूनं मालिकावीर पटकावली. जाऊयात मॅच कडे. पंचांचा ग्रीन सिग्नल, डावाला होते सुरुवात. पहिला बॉल खोलात टाकला होता. बॉल बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग प्रथमेशच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट बॉल आला. महत्वाचा सामना, मोठी मॅच आहे, कारण मानाची स्पर्धा आहे. कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफीचं हे शानदार दिमागदार पहिलं रुबाबदार पर्व आपण पाहताय. मैत्री ग्रुप तारानं घेतलेली प्रचंड मेहनत, आणि आज मेहनत फळाला येताना आपल्याला पाहायला मिळते परिपक्व आयोजन. यावेळेसचा बॉल आखोट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्लेड ऑन झाला. बॅटची कडा घेत बॉल यष्ट्यांवर आदत हुआ, आणि इथे पहिला धक्का. सागर भोईर बॅक टू द डगआउट. इथे मात्र सागर भोईरचा अडथळा दूर केलाय गोलंदाज प्रथमेश मात्रेनं. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आपण पाहताय. सातत्यानं लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं टर्न झाला, वळला, आणि त्यानंतर बॅटची आतली कडा आणि प्लेड ऑन झाला. तिथे फलंदाज सागर भोईर पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळतो. डकचा शिकार शून्यावर बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघाचा कॅप्टन अनुभवी खेळाडू निलेश भोईर आपल्याला पाहायला मिळतो. तर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज होतो. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, काही शंका नाही, कारण दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात, कारण या संघामध्ये व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल लो फुल टॉस होता, समोर खेळला. हो, एफर्ट्स कमालीचे तिथे. किशोर घरत प्रयत्न मात्र फार चांगले होते, परंतु शेवटच्या क्षणी तो झेल ड्रॉप झाला, आणि तिथे मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली आणि एक ऑफिशियल धाव फलकावरती आता भारतान संघाच्या जोडली जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल प्रथमेशचा तो बॉल लोवर फुल टॉस होता. ऑन साइडला मोठा फटका लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये चांगला संपर्क नव्हता.
मिडॉनला क्षेत्ररक्षक किशोर तैनात होते आणि इथे मात्र झेल तो ड्रॉप झालाय. पुढचा बॉल. ओहो, आल्या आल्या देख घुमा के स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर जयेश भोईरचं आगमन मिस्टर जेबीच्या बॅट मधून. हा ब्रँडेड षटकार. जिथे जिथे विषय गंभीर आहे तिथे जयेश भोईर खंबीर आहे सांगतोय. जशी स्ट्राईक आली आहे तसा मात्र एक फटका मोठा पाहायला मिळाला. 6 धावांसाठी घणाघाती प्रहार. प्रथमेश्वर आक्रमण चढवलंय जयेश भोईर. का माझ्या नावावर मालिकावीराच्या 5 टू व्हीलर बाईक्स आहेत हे पुन्हा एकदा सांगून देतोय. 2023 मध्ये कोंडगावच्या क्रीडांगणावर पहिली बाईक आणि तदनंतर नुकतीच झालेली सोनाई चषकामध्ये आपल्या कारकिर्दीमधली 5वी बाईक पटकावणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईर एक चांगली बॅटिंग करतोय. नुकतीच झालेली रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सीझन 6 मध्ये समाधान अवस्करच्या संघामध्ये खेळत असताना सुद्धा या खेळाडूंना चांगला खेळ केला. रायगड टेनिस क्रिकेट विश्वातला एक उत्तम ऑलराऊंडर. यावेळेसचा बॉल कमी गतीचा ओळखलं आणि बॉलला पाठवून दिलं. मिड विकेट क्लिअर करत असताना इट्स अ 2 इन अ रो. सलगचा दुसरा धमाका षटकार. पेसमध्ये बीट करण्याचा प्रयत्न होता, पेसमध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, परंतु ते शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर होती. चांगलं हँड अँड आय कॉर्डिनेशन आपण पाहताय. जयेश भोईरचं रडारमध्ये आला होता. थोडासा बॉल पुढे पिच झाला होता आणि तिथून मात्र बॉलला उडवून दिलं मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. चला, जर मॅच बॉल आला नसेल तर न्यू बॉलनं त्वरित सुरुवात करायची. आपल्याकडे अधिकचा वेळ नाहीये. यापुढे अजून आपले बरेचसे सामने कव्हर करायचे. चांगली बॅटिंग जयेशच्या माध्यमातून सलगचे 2 मोठे प्रहार. प्रथमेशच्या अगेन्स्ट आक्रमण चढवलं. फार सुंदर फलंदाजी जयेशच्या माध्यमातून आपण पाहता. दुसऱ्या बाजूला निलेशनं स्ट्राईक रोटेट करून जयेशला का स्ट्राईक दिली ते मात्र पुन्हा एकदा आपण समोर त्याचं ज्वलंत उदाहरण, सर्वोत्तम उदाहरण पाहताय. कारण आला तसा 2 षटकार घेऊन आलाय. नेहमी हा खेळाडू आपल्या संघासाठी चांगला खेळ करत राहिला. सातत्यानं श्री दत्त क्रिकेट क्लब भातण संघासाठी गेले कित्येक वर्ष या खेळाडूनं चांगला खेळ केलाय. म्हणूनच की काय त्याच्या नावावर 5 मालिकावीर बाईक आपण पाहताय. गत वर्षी आम्ही कोपरोली उरण येथे स्पर्धा कव्हर करतो. 1.5 लाख पारितोषिक असणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून या खेळाडूला आपल्या आयुष्यातली 3री बाईक तिथे मिळाली होती आणि तदनंतर यंदाच्या हंगामध्ये आपल्या कारकिर्दीत 5वी बाईक पटकावली या खेळाडूने. जयेश भोईर पुन्हा एकदा बॅटिंगसाठी. शेवटचा बॉल होता आज सुद्धा स्लॉट मध्ये, परंतु आता सुद्धा टायमिंग चांगला आहे. इट्स अ 3 इन अ रो. एकदा बॅटिंग आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जयेश भोईरच्या बॅट मधून सलगचा 3रा षटकार. चला, फिल्डिंग टीम टाइम अलर्ट असणार याची नोंद घ्यायची. आपला बॉलर रेडी ठेवायचा. ऑफिशियल 2 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल आणि तदनंतर आपण जरूर टीम मीट घ्या. परंतु टीम मीट घेण्यासाठी भाग पाडलंय कारण जयेश भोईरनं प्रथमेश म्हात्रेच्या अगेन्स्ट 3 मोठे षटकार पाहायला मिळेल. शेवटचा फटका अगदी हेलिकॉप्टर लुक दिला होता. चांगले प्रयत्न होते. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता परंतु बॉल सीमा पार गेला आणि हा 3रा सलगचा षटकार. काय बॅटिंग केली. तब्बल 19 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल केल्यात. आता बॉलिंग मार्कवर कोणत्या गोलंदाजाकडे पाहिला जाईल. बॉलिंग मार्कवर गोलंदाज आपण पाहाल. बॉलिंगसाठी जीपी क्लब फुंडेकडून वैयक्तिक पहिलं सांघिक 2रं षटक घेऊन साईश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो. उरण टेनिस क्रिकेटमधलं महत्त्वाचं गाव म्हणजे फुंडे गाव. उरणकडे जाताना नेहमी ज्या गावावरून आपल्याला जावं लागतं ते गाव म्हणजे फुंडे आणि फुंडे गावाच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा जीपी ट्रॉफीचं आयोजन सुद्धा आपण सातत्यानं पाहत असतो.
आणि आज पुंडे संघ चांगला खेळ नेहमीच करत आला, परंतु ह्या मॅच मध्ये आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये कुठेतरी भातांड संघ हवी ठरला, किंबहुना एकटा जयेश भोईर हवी ठरला. कारण 3 बलाढ्य षटकार त्याच्या बॅटमधून 3 बॉल 3 सिक्स. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून या पहिल्या षटकाची हायलाईट. हे 3ही षटकार आपण दाखवले जातात. गुडलेन स्पॉटवरचा बॉल पिक केला आणि 3ही बॉल ऑनसाइडला काही फटके मारले ताकदवर. दुसऱ्या षटकाची सुरुवात बॉलिंग मार्कवर. गोलंदाज आपल्याला साईश मात्रे पाहायला मिळतो, समोर फलंदाज निलेश भोईर. आता निलेश भोईर कशा प्रकारचा पवित्र आजमावतो हे मात्र पाहायला नक्कीच मजा येईल. फुलटॉस होता, फक्त दिशा दिली, वेग होता आणि वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर केला. बॉल चालला डीप पार, 4 चौकार. तिसरे पंच इथे जोडले जातील. ऍक्शन रिप्ले आता आपण पाहू शकाल. हा पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. हा बॉल वेस्टाईडच्या वर आहे का खाली आहे आता योग्यरित्या पाहिलं जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्या समोर येईल. दूध का दूध और पाणी का पाणी. ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्ह. बंटी मात्रे सर आमचे तिसरे ऑफिशियल पंच. आपल्याला विनंती असेल सर आपण यायचं आमच्या टेक्निकल रूम मध्ये. तिसरे पंच सतीशजी मात्रे. बंटी दादा आपल्याला विनंती असेल आपण यायचं. हा बॉल वेस्ट साईडच्या वरती आहे पंच, त्यामुळे हा बॉल नो बॉल असेल आणि पुढचा चेंडू नक्कीच आता पंच सांगतात की फ्री हिट असेल. वेस्ट साईडच्या वर आहे बॉल, त्यामुळे हा बॉल नो असेल आणि नो +4 म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय सोने सुहागा. आता मात्र हा आनंद द्विगुणित झाला कारण एकही बॉल ऑफिशियल अजून डिलिव्हर्ड झाला नाही आणि या 5 धावा भातांड संघाला मिळताना आपल्याला पाहायला मिळतात. काय मॅच रंगते एकतर्फी आतापर्यंत भातांड संघासाठी मोमेंटम. पुढचा बॉल ऑन साइडला फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिट लगावलाय, बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमा पार, रन्स 4 चौकार. पहिल्या बॉलवर नो +4 चौकार आणि तदनंतर पुढच्या बॉलवर फ्री हिटच्या बॉलवर संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलं. फलंदाज निलेश भोईरला आपण बॅटिंगसाठी पाहता. 3 बॉल 9 या धावसंख्येवर खेळतो. तर दुसऱ्या बाजूने जयेश भोईर 3 बॉल 18, एक 600च्या स्ट्राईक रेटनं खेळतो, दुसरा 300च्या स्ट्राईक रेटनं. अगदी ही बुलेट ट्रेन आता निघाली. या ट्रेनला रोख लावावा लागेल. रोख लावण्याचा प्रयत्न आहे, चांगला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु क्रिकेटच्या परिभाषेतील ब्रह्मास्त्र यॉर्करचा वापर इथे केलाय. ऑन स्क्रीन आपण ऍक्शन रिप्ले पाहता. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला, चांगला यॉर्कर एक्झिक्यूट केला, वाईड यॉर्कर, टाईट लाईन, टाईट लेंथ. गोलंदाज साईश मात्रेचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर साईश मात्रेचं. पुढचा बॉल निलेश साठी. पुढचा बॉल, हा बॉल सुद्धा आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न, परंतु वाईड लाईनच्या गाईडलाईनच्या जस्ट थोडासा बाहेरचा बॉल पंचांना योग्यरित्या हेरला आणि हिरामनजी भोसले सरांचा इशारा. हा बॉल वाईड, अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल टीम श्रीदत्त क्रिकेट क्लब भातांच्या खात्यामध्ये. टीमची टोटल 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती 1.2 षटकांचा खेळ संपला. 8 बॉल आणि 29 धावा. काय बॅटिंग झाली, दोन्ही बाजूने आक्रमण, इकडे आड आणि तिकडे भीर. यावेळेसचा बॉल थोडासा कमी गतीचा आपण पाहायला गेला, पेसमध्ये बीट केलं, सातत्यानं चांगली गोलंदाजी आता साईश करतोय. पहिला बॉल वेगात टाकण्याचा प्रयत्न, तिथे मात्र तो लोवर पुढं बीमर झाला आणि तदनंतर मात्र अचूक लाईन आणि अचूक लेंथवर आता कंट्रोल मिळवतोय गोलंदाज साईश. मात्र चांगली ऍक्शन आपल्याला त्याची पाहायला मिळते. लेग ब्रेक झालेला बॉल पडल्यानंतर हातभर वळण घेणारा चेंडू गोलंदाज साईश मात्रेचा आपण पाहतोय. पुढचा बॉल
आखूड टप्प्याचा बॉल हुक केलाय, धावा बुक केल्या जातील लॉंग लेग बॉडी लाईनच्या बाहेर, सीमा पार. या षटकातला निलेशच्या बॅटमधून तिसरा चौकार. आणि कोकण खरंच दाखवायला पाहिजे, धरतीवरचा स्वर्ग, निसर्ग सौंदर्याने नटलेलं माझं कोकण, येवा कोकण आपलाच असा. आणि कोकणात सुद्धा फार मोठमोठ्या स्पर्धा सातत्यानं आपण पाहता, परंतु या कोकणामध्ये आपल्या रायगड ठाण्याचा शेर केतन मात्रेनं कोकणात जाऊन मालिकावीर बाईक कार पटकावले. चांगला बॉल, परंतु शेवटच्या खेळ पुन्हा एकदा पंचांनी गोलंदाजाला दंडित केले. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा बॉल वाईड लाईनच्या बाहेर अर्थातच वाईड घोषित केला जातोय. एक अतिरिक्त धाव हे षटक थोडंसं लांबताना आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 7 बॉल या षटकात डिलिव्हर्ड केले, ज्यामधले 3 अतिरिक्त बॉल आहेत, 1 नो बॉल आहे, 2 वाईड आहेत. 4 ऑफिशियल डिलिव्हरी आतापर्यंत डिलिव्हर्ड केल्यात. गोलंदाज साईशना आणि 15 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात 19, या षटकात आतापर्यंत 15. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शॉट ऑफ गुड लेंथवरचा बॉल, रायझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. निलेश समजू शकलेला नाहीये, कारण फ्रंट फुटवर येण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु हा फटका बॅकफुटवरनं एक्झिक्यूट करणं आवश्यक होतं आणि त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये चांगला संपर्क तिथे पाहायला मिळाला नाही. रायझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत 34 धावफलकावरती दुसरं ओव्हर प्रगतीपथावर आणि त्यातला शेवटचा बॉल. चांगला बॉल, पुन्हा एकदा लेग ब्रेक झालेला बॉल. साईशनं चांगलं कमबॅक केलं. शेवटच्या क्षणी जाता जाता चांगले डॉट बॉल्स टाकलेत आणि 2 ओव्हरचा वाजवी केस आपल्या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 34-34 लॉस ऑफ दी 1 विकेट. बॅटिंग करत असताना टीम श्रीदत्त क्रिकेट क्लब बाताण. ड्रिंक्स ब्रेक, पाण्याची आवश्यकता असेल तर मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करूयात आणि त्वरित सामन्याला आपण सुरुवात करा. अधिकचा वेळ घेऊ नका. 2 ओव्हरमध्ये 34 झाल्यात आणि आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये भाताण संघ किती टार्गेट सेट करतोय हे पाहण्यासाठी फार मजा येईल. तत्पूर्वी घेऊयात एक डीजेचा ब्रेक. चला, नेक्स्ट मॅच असेल टीम कामोठे आणि त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 मांडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित असेल तर त्वरित या आमच्या मुख्य व्यासपीठावर असं नसतं आणि जसं पहिलं सत्र संपेल त्वरित आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. एका बाजूनं रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरातील कामोठे संघ, तर दुसऱ्या बाजूनं भूमी 11 मांडा आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन हे दोनही संघ आपल्याला पाहायला मिळतील. 5 ओव्हरची ती मॅच असेल, परंतु चालू मॅच आपण पाहताय 4 षटकांची दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच आणि या पहिल्या मॅच दुसऱ्या सत्रातल्या पहिल्या मॅचमध्ये भाताण आणि फुंडे संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळतात, ज्यामध्ये आपण पहिलं षटक प्रथमेशचं पाहिलं होतं, ज्यामध्ये 19 धावा आणि त्यानंतर दुसरं षटक साईशचं, ज्यामध्ये आल्या 15 धावा. 17च्या सरासरीनं 34 झाल्यात. एका बाजूने जयेश 3 बॉल 18 खेळतोय, दुसऱ्या बाजूने निलेश खेळतोय 8 बॉल 13 धावसंख्या. स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा बॉलिंग बॅटिंगसाठी जयेश भोईर आपल्याला पाहायला मिळतो, तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज साईराज मात्रे आपल्याला पाहायला मिळतो. किशोरनं चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली होती. मॅन ऑफ द मॅच तो राहिला होता. त्याच्यासारखा गोलंदाज अजूनही तोफखान्यामध्ये आहे जीपी क्लब फुंडेच्या, परंतु आता जयेशचा विकेट फार महत्वाचा आहे. ही विकेट धावा रोखू शकते. ही विकेट येईल का? मागील मॅच मध्ये जिते संघानं अक्षरशः 6 ते 7 विकेट्स गारद केले होते याच भाताण संघाच्या, आणि तो भाताण संघ आता मात्र अक्षरशः फुंडे संघाच्या गोलंदाजांचे धावे दणानून सोडले. चांगली बॅटिंग. पहिला बॉल आडव्या बॅटनं स्विंग करायचा प्रयत्न होता, परंतु डाऊन दिले का बॉल पंचांच्या माध्यमातून वाईट घोषित करण्यात येतं. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल संतोषजी चौधरी सर, धोनी म्हणून त्यांना संबोधलं जातं नेहमीच, आणि रायगड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे एक वेल क्वालिफाईड अंपायर म्हणून त्यांच्याकडे नेहमी आदरानं पाहिलं जातं. आणि आज मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहता. साईराज म्हात्रे बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल वाईडनं सुरुवात केली गेली. समोर जयेश भोईर बॅटिंग करतोय. 3 बॉल आणि 3 षटकार त्यांना आतापर्यंत लगावलेत
आणि त्याचा वैयक्तिक चौथा बॉल. हो हो, मागे गेला, बॅकफुटला जात असताना फटका सजवलाय. बॉलला पाठ ठेवलं डीप फाईन लेग बॉडी लाईनच्या बाहेर. हुकचा फटका आणि धावा केल्यात बुक 6 षटकार. फ्रंटलाईन गोलंदाजावर ज्या वेळेस आक्रमण झालं, नवीन गोलंदाज थोडासा दबावात आलाय, परंतु हा दबाव सरून चांगली गोलंदाजी करावी लागेल, आत्मविश्वास बिल्डअप करावा लागेल. कारण इथे जर आत्मविश्वास डगमगला तर मात्र जयेश भोईरची बॅट नाही, सध्या तरी तलवारीचे वार चाललेत. कारण 4 बॉलचा सामना त्यानं केलाय आणि 4 षटकार लागले. धावफलकावरती धावा आतापर्यंत 41, लॉस ऑफ दी 1 विकेट. 2.1 षटकांचा खेळ संपलाय. काय बॅटिंग चालल्या मैदानाच्या आतमध्ये जेबीची. जयेश भोईर चांगली फलंदाजी करतोय. समोर साईराज मात्र्या. ह्या गोलंदाजाला सुद्धा आता आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. का माझ्या कर्णधारानं माझ्यावर विश्वास दाखवलाय. सातत्यानं कॅप्टन त्याच्याशी विचार विनिमय करतोय आणि ते आवश्यक आहे. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल आता केला जाईल. अगदी आपण पाहायला गेलं तर ऑन साईडला 3 खेळाडू पाहायला मिळतात. लॉंग ऑनमध्ये स्वतः प्रथमेश त्यानं आता डीप मिड विकेटला 1 खेळाडू आहे. तर 1 खेळाडू आपण पाहू शकाल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये. तर कव्हरच्या दिशेने 1 खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि 1 खेळाडू लॉंग ऑफला. 5 खेळाडू सीमारेषेलगत आपण पाहताय. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट गली आहे. 1 खेळाडू शॉर्ट थर्ड मॅनला, 1 खेळाडू शॉर्ट फाईन लेगला आपण पाहता. काय होईल, काय बिघडेल, काय घडेल. नेक्स्ट बॉल, पहिल्या बॉलवर षटकार, पुढच्या बॉलवर काय घडेल. ओ यावेळेसचा बॉल थोडासा आधुनिक फटका खेळण्याची आवश्यकता आता होती का, प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. कारण सरळ बॅटनं धावा येत होत्या. चांगली बॅटिंग आतापर्यंत जयेश करतोय, परंतु ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल आधीच मन बनलं होतं की रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करेल, परंतु शॉर्ट बॉलचा वापर केला होता. खांद्याचा पुरेपूर वापर गोलंदाज साईराजच्या माध्यमातून होताना आपण पाहिला, जिथे मात्र डॉट बॉल आला. बऱ्याच अवधीनंतर आता हा डॉट बॉल आला. कारण पहिल्या 4 बॉलवर 4 षटकार आणि तदनंतर पहिला डॉट फेस केला. यावेळेसचा बॉल ऑन साईडला, आता फटका बसला. बॅटची लिडिंग एज, खेळाडू डाऊन दी बॉल. कमालीचा झेल. शॉर्ट फाईन कडून शॉर्ट स्क्वेअर कडे ट्रॅव्हल करत असताना फलंदाज बाद. मोठा मासा गळाला. जयेश भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता शफल झाला होता, परंतु गोलंदाज साईराजचं कौतुक करू की जसं फलंदाज शफल झाला त्यानं फॉलो केलं आणि त्यामुळेच कुठेतरी विड्थ मिळाली नाही फलंदाज जयेशला. आणि तिथे मात्र बॅटची लीडिंग एज आणि इथे मात्र विकेट डाऊन, फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेशची जागा सावरण्यासाठी रोशन भोईर आपल्याला पाहायला मिळतात. आता कुठेतरी जीपी क्लब पुणे मॅचमध्ये कुठेतरी मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करण्यासाठी आता सज्ज झाला. कारण मोठा अडथळा, मोठा अडसर दूर गेला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता रोशन कशा प्रकारे कामगिरी करेल, या रात्रीच्या रोषणाईमध्ये रोशन भोईरला चमकावं लागेल. जशा प्रकारे आतापर्यंत 15 बॉलमध्ये 41 झालं, तर ते येणाऱ्या 9 बॉलवर सुद्धा तुम्हाला ते टार्गेट सेट करावं लागेल. ऑन स्क्रीन आपण प्रोजेक्टेड स्कोर पाहू शकता 66. ह्याच रन रेटने गेले तर तब्बल 66 धावांची मजल मारू शकतात, परंतु आता या धावा रोखाव्या लागतील. रोशनला, रोशनसाठी आता फिल्डिंगची सजावट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये 1 प्रोटेक्शन आपण पाहताय. 1 खेळाडू डीप मिड विकेटला, 1 खेळाडू वाईडिश लॉंग ऑनला पाहताय, 1 खेळाडू लॉंग ऑफ, तर 1 एक्स्ट्रा कव्हरला. पहिला बॉल लोवर फुल टॉस, बॉल गॅप मध्ये डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये चांगली फिल्डिंग. इथे मात्र टेनिस बॉल बाउन्सला कव्हर केलं. आवर्जून कौतुक करू त्या क्षेत्ररक्षकाचं. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा रोखण्याचं काम केलंय आणि या 2च्या मदतीने धावफलकावरती धावा 43-43 आपल्याला पाहायला मिळतील. रोशन आला तसा त्याला एक लोवर फुल टॉस मिळाला आणि लोवर फुल टॉसवर आक्रमण करत असताना नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला. कोणताही खेळाडू तिथे नव्हता, परंतु मिड विकेट कडून काऊ कॉर्नर कडे ट्रॅव्हल करत असताना चांगली फिल्डिंग. आखूट टप्प्याचा बॉल, हुकचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. आता जेल ड्रॉप झालाय. सोडलेले झेल धावा चेस करताना अंगलटी येताना पाहायला मिळतील. अशा प्रकारचे झेल सोडू शकत नाहीयेत
मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये सेकंड फेरीतली सेकंड राऊंड मधली मॅच आपली टीम खेळते. इथे प्रत्येक धाव महत्वाचे, प्रत्येक विकेट महत्वाचे, येणारा प्रत्येक झेल महत्वाचा आहे. नुकताच एक उत्तम झेल संपादित केला, परंतु आता मात्र पुंडे संघाच्या खेळाडून हा झेल ड्रॉप केला आणि एक धाव सुद्धा आता भाताण संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलकावरती धावा 44-44 आपल्याला पाहायला मिळतात. जसं पहिलं सत्र संपलं आपण टॉसकडे सुद्धा जाणार आहोत. एका बाजूने कामोठे तर दुसऱ्या बाजूने टीम मांडा. शेवटचा बॉल होता तिसऱ्या षटकातला आणि तिथून मात्र बॉल शॉट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतं. तिथे आली एक सिंगल लेग बाय स्वरूपात एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. पंचांचा इशारा, षटक संपलं तिसरं. या षटकामध्ये आल्या धावा 10 आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्री दत्त क्रिकेट क्लब भाताण संघाची धाव संख्या 45, लॉस ऑफ द 2 विकेट्स 45ला 2 स्थिती आपण पाहताय. टिटवाळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष जगन नाना मांडा यांना विनंती असेल, साहेब आपण यायचं मुख्य व्यासपीठावर. आपलं सुद्धा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. टिटवाळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष जगन नाना मांडा यांना विनंती असेल आपण यायचं मुख्य व्यासपीठावर. आपलं सुद्धा मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 45 धावा आल्यात. इथे मात्र पहिल्या 3 ओव्हरमध्ये हावी राहिलेत. टॉस जरूर आमच्या बाजूने आलेला नाहीये, परंतु टॉसवर आमची मॅच डिपेंड करत नाहीये हे ते मात्र भाताण संघाने दाखवून दिलं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 45 आहेत. गोलंदाज थोडेसे दबावात येऊन गोलंदाजी करत होते, परंतु आत्मविश्वास बिल्डअप करावा लागेल, कारण आत्मविश्वास क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा असतो. कारण असं आम्ही नेहमी म्हणत असतो की छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात उभं राहण्याचं धाडस तुमच्यामध्ये नक्कीच देऊ शकतं. त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री जरूर देत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. आणि हीच संघर्ष करण्याची प्रेरणा घेऊन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळ करावा लागेल. आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये 45. आता येणारं एक निर्णायक षटक. या षटकामध्ये आता कमीत कमी धावा गोलंदाज किशोरला द्याव्या लागतील. अनुभवी खेळाडू आहे, 40+ खेळाडू आहे, तरी सुद्धा सातत्यानं उरण टेनिस क्रिकेटमधलं मोठं नाव, एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं, किशोर घरत बॉलिंग मार्कवर सातत्यानं उरण प्रीमियर लीग असो, रायगड प्रीमियर लीग असो, या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगला खेळ त्यांचा नेहमी राहिलाय. पहिला बॉल समोर मारलाय, डाऊन दी ग्राउंड. हा फटका सजवला लॉंग ऑनला प्रथमेश तैना. चांगली फिल्डिंग, थोडासा चाच पडलाय, परंतु थ्रो चांगला झालाय आणि रनआउटची संधी सुद्धा. परंतु इथे मात्र फलंदाज यशस्वीरित्या आपल्या वॉपिंग क्रीज मध्ये चांगलं कलेक्शन झालं होतं, परंतु दोनही फलंदाजाचं कौतुक करू आपण तिथे, खास करून रोशनचं, जिथे दुसरी धाव अगदी वेगानं त्यानं पूर्ण केली. किशोरच्या पहिल्या बॉलवर 2 धावा येताना आपला पाहायला मिळाल्या आणि या 2च्या मधून टीमची टोटल जाऊन पोहोचते 47, लॉस ऑफ द 2 विकेट 47 धावा धाव फलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्यामध्ये जयेश भोईरनं चांगली कामगिरी केली, 4 षटकार त्यांना लगावले. दुसऱ्या बाजूने निलेश भोईर सुद्धा चांगला खेळ करतोय. पुढचा बॉल कमी गतीचा बॉल होता, बीट केलं होतं, फलंदाजाला समजू शकला नाही. रनआउटची संधी होती, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा एक सिंगल फलंदाजाच्या खात्यामध्ये दिली जाईल आणि या एका धावसंख्येने टीमची टोटल 48-48 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना श्री दत्त क्रिकेट क्लब भाताण 48 धावा, एक चांगली धावसंख्या उभारता आली या मॅचमध्ये असं आता म्हणायला हरकत नाही. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किमान तुम्हाला 40 ते 45 धाव फलकावरती लावणं आवश्यक असतं, तरच कुठेतरी फायटिंग टोटल म्हणून त्या धावसंख्येकडे आपण पाहतो. परंतु या मॅचमध्ये अजूनही पहिल्या सत्रातल्या 4 बॉलचा खेळ बाकी आणि धावफलकावरती आतापर्यंत 48 लागल्यात. या धावांच्या गतीला आता रोखावं लागेल. आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवर 3 धावा खर्च झाल्यात. यावेळेसचा बॉल बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. अनुभवात सर्वश्रेष्ठ गुरु असतो, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर हे म्हटलं जातं ते याचसाठी. आणि अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये किशोर घरत आता चांगली गोलंदाजी करतायत. रोशन भोईर एक नवीन युवा खेळाडू आणि तो सध्या आता बीट होतो.
पुढचा बॉल कोलाट टाकण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लुक दिला होता परंतु वाडिश लॉंग ऑन कडून ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन कडे येत असताना चांगला झेल तिथे संपादित केला. प्रथमेश मात्रेच्या हातामध्ये तो झेल विसावतोय आणि इथून मात्र फलंदाज बाद होतोय. रोशन भोईर बॅक टू द पॅव्हलियन. नक्कीच मोठा मासा गळाला लावला. अजून एक फलंदाज रोशन भोईरला बाद केला. चांगला फटका एक्झिक्यूट त्यानं, प्रयत्न तर चांगले होते परंतु टायमिंग थोडंसं चांगलं, इथे बॉल जास्त उंची गाठली बॉलनं आणि अंतर कमी कापलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता आपला पाहायला मिळेल. रोशनची जागा सावरण्यासाठी प्रवीण भोईर दाखल होताना पाहायला मिळतात परंतु किशोरांचं कौतुक करावं लागेल. मागील मॅचमध्ये सुद्धा एक ओव्हर टाकली, त्यामध्ये एकच धाव खर्च केला आणि 3 विकेट मिळवल्या आणि आता या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या 4 बॉलवर 3च धावा खर्च करत 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळतो. 48 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या तब्बल 34. तिसऱ्या ओव्हरमध्ये साईराजने थोडंसं कमबॅक करून दिलं संघाला जरूर. 11 धावा खर्च केल्या आणि तदनंतर मात्र त्याहूनही अत्याधुनिक सुंदर षटक गोलंदाज किशोर यांच्या माध्यमातून आपण पाहतो. परंतु अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाज मातांड संघाचा विस्फोटक फलंदाज प्रवीण. ओ हो, विस्फोटक फलंदाज म्हणून का माझी उपाधी आहे, ही उपाधी मला का दिली जाते, त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण मी ते पुन्हा एकदा सादर केलंय. आल्या आल्या मोठा प्रहार, पहिल्याच बॉलवर 600च्या स्ट्राईक रेटनं सुरुवात. षटकार. नाही, पाटलांचा बोलबाला जरूर असेल परंतु सध्या हे भोईर ब्रदर्स आहेत ना, यांचा बोलबाला राहिला या पहिल्या इनिंगमध्ये. जयेशनं 4 मारले होते, निलेशनं सुद्धा 3 चौकार लगावले होते आणि तदनंतर प्रवीणनं आल्या षटकार. 54 धावा. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातला. किशोर टू प्रवीण, प्रवीण टू किशोर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. ओ, खोला टाकण्याचा प्रयत्न आणि तितक्यात चांगल्या पद्धतीने खेळून सुद्धा काढला. लॉंग ऑफला बॉल, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, चांगला थ्रो आणि इथे मात्र रन आउट बाद सुद्धा होताना पाहायला मिळतील फलंदाज निलेश भोईर. इथे मात्र सत्र संपलं पहिलं आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्रीदत्त क्रिकेटला भातान टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55. 55 धावा धावफलकावरती आपण पाहता, त्याच्यामध्ये 5 अतिरिक्त धावा आल्या आणि नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया भूमी 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये टीम कामोठे. चला, दोन्ही टीमच्या संघाने कामोठे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. भूमी 11 मांडा टीमच्या कॅप्टन आमची विनंती असेल आपण यायचं टॉस बॉक्समध्ये. आज पाहुणे संघ या परिसरामध्ये खेळताना पाहायला मिळतील. कर्णाला विभागाचं नाव उंचावणारी, मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा अर्थातच मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्णाला चॅम्पियन ट्रॉफी 2026 हे पर्व आपण पाहता. आम्ही संदेशजी विश्वासराव साहेबांना विनंती करू आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा शुभ कौल आपण करणार आहोत. एका बाजूने भूमी 11 मांडा, दुसऱ्या बाजूने टीम कामोठे. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हेड इज द कॉल आणि मांडा संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आज पनवेल परिसरामधील कर्णाला विभागामध्ये आपण आलात आणि या कर्णाला विभागामधील कर्णाला चॅम्पियन ट्रॉफीचं हे पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वाचं आयोजन कसं वाटतंय? आपण सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा सातत्यानं खेळत असतात परंतु 1 लाख पारितोषिक असणारी स्पर्धा ज्यामध्ये 2 व्हीलर आपल्याला पाहायला मिळते मालिकावीर म्हणून, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, 3 सायकल पाहायला मिळतात आणि या पहिल्या पर्वाचं आयोजन आणि मैत्री ग्रुप ताराचं आयोजन कसं वाटतं? नक्कीच पहिलं पर्व आहे. आयोजन हे खूप चांगलंच केलं आहे पहिल्या पर्वात आणि पहिल्या पर्वात 1 लाख पारितोषिक ठेवणं हे काय खाऊची गोष्ट नाही आहे. 1,20,000 पारितोषिक ठेवलं आहे, हे काही खाऊची गोष्ट नाही आहे आणि त्याच्यात बाईक ठेवलेत, परत सायकल पण ठेवलेत. आयोजन खूप चांगलंच आहे आणि असंच आयोजन असेल तर खेळायलाही मजा येईल.
नक्कीच शुभेच्छा असलेले होते भूमी इलेव्हन मांडाचे टीम कॅप्टन. दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. भूमी इलेव्हन मांडा हॅव वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बोल फर्स्ट. त्याच दरम्यान ज्या मान्यवरांचं नुकताच शुभागमन झालंय मुख्य व्यासपीठावर, अर्थातच टिटवाळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष जगन्नाना मांडा यांचं शुभागमन झालं. त्यांच्या अतिथी सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आम्ही प्रशांत पाटील साहेबांना विनंती करू, आमचे लाडके आयोजक आणि रोशन पाटील सर यांच्या शुभ हस्ते जगन्नाना यांचं अतिथी सन्मान इथे करत आहोत. खरं तर ते इन ॲक्शनमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. टिटवाळा ग्रामीण असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष. टिटवाळा म्हटलं की नवसाला पावणारा माझा गणपती बाप्पा, टिटवाळ्याचा गणपती बाप्पा आणि भाविक सातत्याने तिथे दर्शन घेण्यासाठी जात असतात. आणि याच टिटवाळा ग्रामीण परिसरातील भूमी इलेव्हन मांडा आपल्याला पाहायला मिळेल. तर चालू मॅच आपण पाहताय. आपल्या रायगड जिल्ह्यातील दोन बलाढ्य संघ, एका बाजूने जीपी क्लब फुंडे, दुसऱ्या बाजूने श्री दत्त क्रिकेट क्लब भाताण. आणि पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्यात. बॅटिंग करत असताना भाताण संघाच्या 55 आणि हुंडे संघाला टार्गेट आहे 56 धावांचं. आणि हे टार्गेट कसं चेस केलं जाईल आणि या धावा कशा रोखल्या जाते ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे जोडले जातील चेतन गावंड सर.
आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झाले. बॅटिंगसाठी प्रथमेश म्हात्रे, पिट्टू आणि त्याच्या साथीला किशोर खैरत. डेंजरस बॅटर म्हणून त्याची ओळख राहिली. उरण पूर्व विभागातील हा खरं तर खेळाडू आपण पाहतोय. चांगला खेळ केला, मागील मॅचमध्ये देखील दमखम दाखवला. आता इकडे देखील लक्ष असेल. सध्याच्या घडीला चर्चेत असणारा हा खेळाडू खरं तर उरण प्रीमियर लीग त्याचबरोबर रायगड प्रीमियर लीग या पट्ट्याने गाजवले. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची 4 व्हीलर त्याच्या नावावर राहिली आहे. त्याच्या कारकिर्दीमधली पहिली 4 व्हीलर. पंच थोडंसं मॅच फास्ट घ्या जेणेकरून थोडासा सामना डिले चाललाय. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर जयेश भोईर जेबी. खरं तर या देखील खेळाडूने चांगला खेळ केलाय. 5वी बाईक त्याच्या नावावर राहिल्या. पहिली सुरुवात केली होती चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये. पहिली बाईक त्याच्या नावावर राहिली आणि त्यानंतर पाठी वळून पाहिलं नाही खरं तर या खेळाडूने. यंगस्टर आहे, उदयमुख खेळाडू आहे. पहिला बॉल जेबीचा स्विच हिटचा फटका. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घे सीमा पलीकडे. 4-4-4 चौकार. कदम साहेब, महाराष्ट्र पोलीस साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पहिल्याच बॉलवर सुरुवात धडाक्यात केली प्रथमेश म्हात्रेने. महत्वाची मॅच आहे आणि त्याला माहिती आहे मॅच महत्व. परत एकदा बॅकफुटला गेले आणि पंच केलाय. बॉलला पाठवलाय सुपर पंच. प्रथमेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय धमाका सिक्सर. लढलाय खरं तर प्रथमेश. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 आल्या जयेश भोईरच्या अगेन्स्ट. याच फटक्यांसाठी जाणला जातो. स्क्वेअर लेगला हा फटका उडवला गेला. चांगली बॅटिंग. प्रेक्षकांना देखील मॅच आवडते म्हणून तर प्रेक्षक बॉल आणण्यासाठी दूरवर जातात कारण त्यांना बघायची आहे प्रथमेशची बॅटिंग. पूर्वार्धामध्ये बॅटिंग पाहिली निलेशची, जयेशची बॅटिंग पाहिली. आता उत्तरार्धामध्ये खरं तर बरसलाय प्रथमेश म्हात्रे. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 जमवल्यात. थोडीशी डोकदुखी आता वाढली असेल. जयेश भोईर थोडासा टेन्शन मध्ये आता बघायला मिळतो. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना बॅटिंग करत असताना 55 बनवल्या आणि 56चा पाठलाग करत असताना सुरुवात तर धूमधडाक्यात केली. बॅटिंग करत असताना प्रथमेश म्हात्रेने, पिट्टूने चांगला प्रयत्न पाहायला मिळतो. टाळ्यांचा देखील कडकड 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 आवाज येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने कमी गतीने टाकलाय. परत एकदा बॉलला पाठवलाय स्वीट हिटचा स्वीट हिट चौकार. RPL मैदानच्या आतमध्ये बरेचलाय. चांगला खेळलाय, चांगला लढतोय. ISPL मध्ये देखील अग्रगण्य खेळ त्याने देखील केला होता. आणि सध्या जर या खेळाडूचा उरण पूर्व विभागात जर पाहिलं तर प्रथमेश म्हात्रे नावाची चर्चा होत असताना पाहायला मिळतं. अखंड महाराष्ट्राने या खरं तर खेळाडूचा खेळ पाहिला. म्हणूनच सातत्याने वलांकित क्रीडा तो गाजवत आला आणि मोठमोठ्या संघांमध्ये सातत्याने खेळताना दिसतोय. केतन म्हात्रेच्या साथीने बऱ्याच स्पर्धांमध्ये तो देखील उतरताना दिसतोय. परत एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉटवरून टेक ऑफ झाला. निलेश भोईरच्या हातामध्ये विसावलाय. चांगला बॉल टाकला गेला. हेच बॉल फेकायच्या बॅटरचा ओळखला जातं रिदम आणि तदनंतर मग बॉल फेकला गेला. कमबॅक तर केलं गेलं. पहिले 3 बॉल राहिलेत प्रथमेशच्या नावावर आणि तदनंतरचा जयेशचा अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय. जे शेवटचं षटक फेकलं होतं किशोर घरतने, त्या षटकामध्ये खरं तर किशोर घरतने देखील कमबॅक केलं होतं. इथे देखील ऑन साईडला फटका सजवला अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नर रिजन मध्ये प्रोडक्शन आहे. चांगली फिल्डिंग तिकडे देखील पाहायला मिळतं. डीप मधून वेगाने आल्या आणि इकडे आले सिंगल. सिंगलच्या मदतीने आता खरं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ पूर्ण झाला. या षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. मजा येईल खरं तर या मॅचला. 56चा पाठलाग करत असताना चांगला प्रयत्न चालू आहे.
किशोर गरज देखील इनफॉर्म खेळाडू आहे. 40+ क्रिकेट तो देखील गाजवतोय. पहा पंच जास्तीचा वेळ घेतला जातोय. खेळाडूंना वान करा. विनंती असेल दोन्ही टीमला जास्तीचा वेळ घेऊ नका. अजूनही बरेच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. 4 सामने बाकी आहेत. चांगला प्रयत्न चालू आहे. आयोजकांनी देखील घेतलेली मेहनत आज मात्र सत्यामध्ये उतरवली गेली आहे. हो परत एकदा एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. षटकार. फटका पाहायला मिळाला. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पहा जास्तीचा वेळ घेऊ नका. धावसंख्या 21 झाल्यात. आता 18 मध्ये करायच्या बॅटिंग करत असताना 35. सन्माननीय कदम साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाहतोय आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत बागल साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम साहेब. सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. चांगला सांगणं पाहायला मिळतोय. त्याचबरोबर वैभवजी सकपाल साहेबांचं आगमन झालं. वेलकम दादा. अपेक्षा ज्वेलरचे सर्वा सन्माननीय आदरणीय वैभव दादा सकपाल मॅन फ्रॉम बारापाडा त्यांचं देखील आगमन झालंय. वेलकम दादा. चांगला प्रयत्न इकडे देखील पाहायला मिळतोय. पिट्टू देखील बरसलाय मैदानाच्या आतमध्ये. 5 मध्ये 15 केल्यात पिट्टूने. किशोर गरज 600च्या स्ट्राईक रेटने त्याच्या बॅटमधून 6 धावा पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवर. तो देखील चांगला खेळलाय. षटक क्रमांक 2 साठी सार्थक. इकडे देखील प्रयत्न करावे लागतील भातान टीमला. श्री गुरु दत्त भातान या नावाने खरं तर हा टीम उतरली आहे आणि इकडे आता अपेक्षा असतील टीमला चांगला खेळ होईल यात मात्र शंका नसेल. यासाठी तर प्रवास करत दूरवरचा प्रवास करत कर्नाल परिसरामध्ये आलेत खरं तर हे दोन टीम. ओ फटका चांगला बैठक शॉट बॉलला फेकून दिला. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमध्ये होतो. कडक षटकार. चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉफ्टेड ड्राईव्ह यासाठी जाणला जातो आणि त्यांनी परिचय सिद्ध केलाय. इन्फॉर्म खेळाडू काय हे दाखवत असताना परत एकदा वेगाने टाकलं आणि वेगाने प्रत्युत्तर दिलं. प्रेक्षकांना भेट देण्यासाठी बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बारापाडा खाडीमध्ये 6 धावांसाठी षटकार. टेप आउट केला आणि तदनंतर मग हा ठोकलेला षटकार. पुढे जाऊन हा घेतलेला बॉल खरं तर चांगल्या रेंज मध्ये आणि चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय. थोडस आता टेन्शन वाढलंय. निलेश देखील आता थोडासा विचारामध्ये भाग पाडलाय. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जाते. प्रवीण देखील आता खरं तर तिघे आता फिल्डिंग सेट करायला लागलेत. या मॅचचं महत्व त्यांना माहिती आहे. कारण प्रथमेश जर खेळपट्टीवर तग धरून उभा राहिला ना तर हा सामना सोडावा लागेल भातान टीमला. मात्र दोन्ही टीम हार मानायला तयार नाही. सार्थकला चांगले बॉल फेकावे लागतील. कमबॅक करावं लागेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. ओ परत एकदा स्वीट चिटचा फटका आणि बॉलला पाठवून दिलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून सलगचा 3रा षटकार.
सामना गरम केला बॅटिंग करत असताना. धावसंख्या जाऊन पोहोचली 39, 39 धावा. खरं तर गोलंदाजाची कंबर तोडली गेली आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 षटकार आले आहेत आणि धावसंख्या देखील आकार उकार वेलांटी घेत असताना पाहायला मिळतं. 39, 1.3 बॉलचा खेळ पूर्ण झाला आणि खरं तर या धावा 9 बॉलमध्ये 39 बनवल्यात. सामना सोपा केलाय, खुला केलाय. मागील मॅचमध्ये देखील असाच सामना खेळला होता आणि तेव्हा खरं तर 12 मध्ये केल्या होत्या 31 आणि 18 मध्ये 3 करायच्या होत्या. धावसंख्या 39, 39 झाल्यात. आता करायच्या आहेत 17 करायच्या आहेत. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 मध्ये 17 करायचे आहेत. शांत डोक्याने खेळ केला. आक्रमक जेव्हा खरा बॉल फेकले जातात आणि त्यावर आक्रमक. परत एकदा हॅमर केलं समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. एक टप्पा घेत सीमा रेषा पार चौकार. आहे परत एकदा हो इथे प्रयत्न केला होता निलेशने. खेळाडूचा पाय आतमध्ये आहे. तिसरे पंचांकडे रेफर केला. टेक्निकल टीम त्याचबरोबर तिसरे पंच जोडले जातील आणि चेक केलं जाईल. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचं देखील कौतुक. खेळाडूचा पाय आतमध्ये आहे त्यामुळे खेळाडू नॉट आउट आहे. योग्य निर्णय आला. दूध का दूध पाणी का पाणी. यासाठी या वाहिनीची चर्चा होत असते. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. दूध का दूध पाणी का पाणी. धावसंख्या 43, 43 धावा. 56चा पाठलाग करत असताना 13 करायचे आहेत अजूनही. परत एकदा बैठक शॉट गुड मागचा पाय वाकवत फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरचा वेध घेतला आणि डॉट बॉलची होते समाप्ती. पहिल्या 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13, 43 या आकड्यावर. 12 मध्ये करायचे आता 13. घेऊ नका. भरपूर वेळ घेतला जातो. खरं तर या मॅच मध्ये जवळजवळ 1 तास 10 मिनिटं गेलेत. अजूनही सामना संपलेला नाहीये. 12 मध्ये 13 करायचे आहेत. चांगला खेळ झाला. खरं तर इथून कमबॅक झालं. प्रवीण भोईरने जर चांगलं षटक हाताळलं तर शिरकाव होऊ शकतो. त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, कॅबिलिटी आहे आणि बऱ्याचदा जेव्हा जेव्हा श्रीदत्त भातांसंघ अडचणीमध्ये असू ना तेव्हा एकमेव नाव आशीचं किरण आहे. खरं तर प्रवीण आता संपूर्ण त्याच्या चाहत्यांचं संपूर्ण भातान गावाचं लक्ष वेधलं असेल खरं तर या मॅचकडे आणि प्रवीणला करावा लागेल, कारनामा करावा लागेल. रेकॉर्ड बनले जातात, रेकॉर्ड मोडले जातात. मात्र बॅटल हे रंगेल. एका बाजूला किशोर गरज 40+6 खेळाडू आहे, लेजंड खेळाडू आहे. बरेच वर्ष पुंडे टीमसाठी देखील त्यांनी दिलेत. GP क्लब पुंडे या टीमसाठी लढतो तो. इथे देखील अप्पर कटचा फटका. निलेश भोईर बॉलच्या खाली आला आणि टिपलाय. महत्वाचा विकेट आला. बॅटिंग करत असं लागला GP क्लब पुंडे टीमला. पहिला धक्का. किशोर गरज बॅक टू द आउट.
11 मध्ये 13 करायचे आहेत. शॉर्ट बॉल टपली दिल्या आणि बॉलला उडवलाय स्वीपर कव्हरच्या रिजन कडे. बॉल चाललाय गोलान टाकेत. ओ चांगला बॉल अडवला गेला. 2 धावा आल्यात. खरं तर 2च्या मदतीने आता अंतर कमी होईल. 10 मध्ये करायचे 11. मजा येईल या सामन्याला. सामना रोमहर्षक होत असताना पाहायला मिळतो जिथे प्रवीण भोईर चांगलं षटक फेकतोय आणि प्रवीण भोईर जसा गोलंदाजीला आला महत्वाची विकेट देखील त्यांनी काढली. विकेट ट्रेकर गोलंदाज म्हणून या टीम मध्ये त्याची ख्याती आहे, ओळख आहे. अष्टपैलू खेळाडू काय भारतीय टीमचा हे त्यांनी उदाहरण दिलं आणि महत्वाची विकेट मागील ज्या 2 गोलंदाजांना जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं. म्हणून तर भारतानं टीम जेव्हा प्रवीण भोईरची का वरली असते आणि का महत्वाचा खेळाडू आहे याचं ज्वलंत उदाहरण मैदानच्या आतमध्ये बघायला मिळालं. पुढचा बॉल कुणाल गरजसाठी प्रवीणचा ओव्हर द विकेटने. इथे देखील मोये 1.5 बॉलचा इशारा येतोय संतोष चौधरी सरांचा. खरं तर फनी मुवमेंट झाली असती. हा जर बॉल थोडासा पुढे गेला असता कुणाल तर मजा आली असती. खरं तर अनेकदा अशा कुणाल ग्राफिकच्या माध्यमातून आम्ही सातत्याने व्हिडिओ पाहतो. एडिटर आहेत आणि स्वतः आयोजक देखील आहेत. कौतुक करावं लागेल कुणालचं देखील. आणि बॅटिंगसाठी कुणाल घरत आहे. ओ समोरच्या दिशेने समालोचन कक्षाला मानवंदन देणारा एक टप्पा घेत बाउंड्री लाईनची घेतोय भेट. चौकार. वा विजयाच्या समीप जाऊन पोहोचलाय जीपी क्लब फोंडे संघ. ओ परत एकदा पाठीमागे खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत डाऊन दी बॉल. शॉर्ट थर्डमॅनला टिपलाय जाईल आणि संपलाय. कुणाल गरजचा खेळ बॅटिंग करत असताना लागलाय जीपी क्लब फोंडे टीमला. दुसरा धक्का कुणाल होईल आउट. ते 7 करायच्यात बॅटिंग करत असताना. 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 7 करायच्यात. हा बॉल महत्वाचा आहे गोलंदाजी करत असताना भारतीय टीमसाठी. खरं तर प्रयत्न असेल इकडे देखील प्रवीणचा एखादा डॉट बॉल. खरं तर हा सामना शेवटच्या षटकामध्ये जाऊ शकतोय आणि इथून जर मोठा फटका आला तर शिरकाव केलाय. खरं तर बॅटिंग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या प्रथमेश बनवली आणि 3ऱ्या षटकामध्ये प्रवीण भोईरच्या नाव खरं तर हे षटक राहिलं. अंकुश लावलं गेलं. मोठ्या धावसंख्या येत होत्या मागील 2 षटकांमध्ये आणि त्यानंतर नेहमीच संकटमोचक खेळाडू काय ओहो काय फटका सजवला. अक्षरशः झुकून दिला. स्विच हिटचा फटका आणि बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4-4 चौकार. विनंती असेल व्यासपीठावर सन्मान विशेष सन्मान केला जाईल. कदम साहेबांचा सन्मान केला जाईल. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कदम सरांचा सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावर आणि त्यांच्या समवेत बागल सर त्यांचा देखील सन्मान केला जाईल. तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. धीरजजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. माईची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण मोमेंटम देऊन सन्मान केलं जातं. तर या सन्मानचा यथोचित मान सन्मान करायचा.
स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा परंपरेची आहे, प्रतिष्ठेची आहे. कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजक कमिटीचं. मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्नाला चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन पाहतोय पहिल्या पर्वामध्ये. खरं तर अनेक स्पर्धा पाहतोय, मात्र त्यामध्ये अग्रगण्य नाव या स्पर्धेचं पाहायला मिळतोय. शेवटचं षटक फेकण्यासाठी अलंकार भोईर अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. 6 मध्ये करायच्या 3. सामना खरं तर सोपा केलाय प्रथमेशने. पिट्टू एकटा लढलाय. 11 मध्ये 37 त्याने केल्यात आणि त्याच्या साथीला प्रशांत घरत 2 मध्ये 4 त्यांनी केल्यात. इकडे मॅजिक स्पेल फेकावं लागेल. मागील मॅच मध्ये हर्षिवरा संघाने खरं तर 12 मध्ये 2च धावा खर्च केल्या होत्या. आता खरं तर कसरत आहे भातान टीमची. अलंकार भोईरच्या हातामध्ये विश्वास दाखवलाय कॅप्टन निलेशने. बागल साहेबांचा सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावर. तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. माहिती उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटम देऊन सन्मान केलं जातं. तर या सत्काराचा यत्तोचीच मान सन्मान करायचा. ओ महत्वाची विकेट आल्या. पिट्टूला जावं लागतं माघारी. बॅटिंग करत असं लागला. मोठा धक्का. फलंदाज होईल आउट. मध्ये 3 करायच्या. त्याच्या साथीला प्रशांत घरत आहे, तो देखील चांगला खेळतोय. पण जास्तीचा वेळ घेऊ नका, विनंती असेल. जास्तीचा वेळ घेऊ नका. खरं तर आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मॅचेस भरपूर आहेत. त्याच कारणास्तव वारंवार तुम्हाला वॉर्न केलं जातं. पंचांना देखील विनंती असेल. पण नेक्स्ट मॅच साठी खरं तर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकली जातील याची देखील दखल घ्यायची आहे. आणि आता एक खेळाडू 30 यार्डमध्ये घेतला जाईल. मुंबई कोणत्याही प्रकारची नसेल. मग शेवटचे 5 बॉल आणि 5 मध्ये 3 करायचे. कौशलचा साठी पुढचा बॉल. हो इथे देखील मन बनवलं. आल्या षटकाराने सामना फिनिश केला. कौशलच्या बॅट मधून बॉलला पाठवलाय. लॉंग लेग रिजनच्या वरून 6 धावांसाठी षटकार.